आपण सीएसटी स्टेशनवर आहोत. इथेच अतिरेक्यांनी थैमान घातलं, बेछूट गोळीबार केला, शेकडो लोकांचा बळी घेण्याचा प्रयत्न केला. पण इथेही असे हिरो निघाले ज्यांनी अतिरेक्यांना जीव धोक्यात घालून रोखण्याचा प्रयत्न केला. सव्वीस नोव्हेंबरला अतिरेक्यांनी हल्ला केला तेव्हा या सीएसटी स्टेशनवर त्यांच्याशी झुंज देण्यात जसे शशांक शिंदे होते तसे आपल्या सोबत असलेले SD खिरतकर, किरण कुमार भोसले आणि जिल्लू यादव हे तिघं बहादर पोलीस अधिकारी होते. मला सांगा सर, एक तर तुमचं अभिनंदन. धन्यवाद. तिघांचंही अभिनंदन. तुम्ही फार मोठं काम केलंय. हे स्टेशन म्हणजे राज्याचं आणि देशाचं वैभव आहे, ते तुम्ही वाचवलेलं आहे. असंख्य लोकांचे प्राण तुम्ही वाचवले. मला सांगा नेमकं काय झालं त्या दिवशी? ऍक्च्युली त्या दिवशी मला सूचना मिळाली की बुवा गोळीबार चालू आहे म्हणून. तर मला वाटतं की मला हलका काही कट्टावट्टा का काही फायर असेल त्या हिशोबाने मी आलो होतो. आणि जेव्हा मी आपलं जे सबवेला जी एंट्री आहे तिथून त्यांना बघितलं आल्यानंतर की बुवा ते कुठल्या टाईपचे लोक आणि कसे काय ते, आणि त्यांनी जेव्हा आमच्या जे जिल्लू यादवनी फायर मारला त्यांच्यावर, प्लॅटफॉर्म नंबर 4च्या जवळपास लोक होते, आणि जेव्हा त्यांनी वापस फायर मारला 3 नंबर प्लॅटफॉर्मवरून जिल्लू यादवकडे, तेव्हा मी बघितलं की हे लोक म्हटलं अतिरेकी आहे आणि त्यांच्याकडे एकदम जबरदस्त हत्यार होते. त्यामुळे मी सरळ जाऊन पोचला गेलो पहिले, आणि तिथं माझ्यासोबत माझे सहकारी भोसले साहेब पण होते. ते भोसले साहेबांनी पिस्टलनी फायर केला आणि मी पण तिथून फायर केला, दोघांनी आम्ही. भोसले, मला सांगा तुम्ही कसं त्यांना सामोरे गेलात? ज्यावेळेला फायरिंग स्टार्ट झाली त्यावेळेला मी ठीक रिझर्वेशनच्या ऑफिसच्या समोरच होतो आणि माझ्या ऑफिसमध्ये जात होतो मी, आणि तिथून माणसं जोरदार पळत होती आणि त्यांना रक्त लागलेलं, काही जखमी होते, काही होते. तर त्याच वेळेला सडनली एक बाई, त्या एका लहान पोराला, ज्या दोघांना गोळ्या लागलेल्या, ते माझ्याजवळ येऊन ती बाई पडली. तिला मी उचललं, टॅक्सीमध्ये तिला बसवलं आणि सेंट जॉर्जला पाठवलं. नंतर एक माणूस आला, त्याच्या पोटाला गोळी लागलेली, त्याला मी उचलला आणि टॅक्सीत पाठवला. त्याचबरोबर बघितलं की त्याच्यामधला जो एक अतिरेकी होता त्याने पळणाऱ्या माणसांवर फायर करत होता. ज्यावेळेला मी या गेटच्या समोर आलो आणि त्याच वेळेला मला म्हणजे AK-47 मला दिसला कस्सब, आणि मी त्याला ओळखून गेलो कारण की त्याला मी तिकडे बघितलेला. आणि त्याच वेळेला साधारण 300 ते 400 माणसं या रस्त्याच्या विरुद्ध दिशेने पळत होते. म्हणजे त्यावेळेला त्यांचं जे पण काय अट्रॅक्शन होतं ते मला डायव्हर्ट करायचं होतं माणसांकडनं, आणि मी डायरेक्टली फायर सुरू केलं. फायर जसं सुरू केलं त्यांनी स्वतःचा शेल्टर घेतला आणि त्यांनी माझ्यावर रिटॅलिएट फायर केलं. जिल्लू यादव, मला सांगा कसं काय केलं, कधी अतिरेकी तुम्हाला दिसले? नाही, काय झालं, मी माझी ड्युटी असं GM गेट आहे आणि AC गेट आहे म्हणून त्याला म्हणतात, इथे समोरच आहे गेट हा. तर त्या गेटवर माझी ड्युटी होती. तिथे गेल्यानंतर मला ते दोघे जण ते समोरच बसलेले दिसले, आले तिथे बसून ते आपल्या कार्बाईन भरत होते, मॅगझिन. तर तिथे एक आपला JRPचा शिपाई होता तिथे उभा, तो पण कॉर्नरला उभा होता रायफल घेऊन. तर मी त्याला बघितलं आणि त्याला सांगितलं मी की बाबा काय बघतो, समोर बसलेला मार ना, त्याला उडव ना. आता माझ्या हातात काय त्या दिवशी होतं नाही. त्याला मी सांगितलं दे, तुला फायरिंग नाही करता येते तर दे, मला दे, मी उडवतो त्याला. लगेच मी त्याच्यावरून रायफल घेतली आणि त्याच्यावर फायर केलं. मी ते फायर करतानाच लगेच त्या लोकांनी ते 3 नंबरचा याच्यामध्ये घुसले आणि तिथून माझ्यावर डायरेक्ट फायरिंग सुरू केली. तर एक फायर जो आला माझ्यावर, तर मी बोलो अरे फायरिंग झाली आपल्यावर, तर बाजूला हो. मी त्याला घेऊन त्या कोपऱ्यात आपला बसून गेलो. मला सांगा, आता रोज कसाबचा तुम्ही कबुली जबाब पेपरमध्ये बघता, रोज बातम्या येतात, त्या कसाबला तुम्ही इथे पाहिलं होतं, बरोबर आहे ना? त्या कसाबचा फोटो पाहून पेपरमध्ये किंवा रोज येणाऱ्या बातम्या पाहून तुम्हाला काय वाटतं? मारायला पाहिजे होता? नाही, आम्हाला हे वाटतं की बाबा ते आमची शिकार होती, पण ते शिकार पळाली शिकार. थँक्यू व्हेरी मच सर, थँक्यू आणि अभिनंदन. तुम्ही फार मोठं काम केलंय आणि तुमच्यासारखे लोक आहेत म्हणून आमच्यासारखे लोक जिवंत राहत आहेत. थँक्यू. ही कहाणी आहे एका आवाजाची, अतिरेक्यांच्या हल्ल्यापासून शेकडो लोकांचे जीव वाचवणाऱ्या एका आवाजाची. जो आवाज CST स्टेशनवर आपण नेहमी ऐकतो, पण त्या माणसाचा चेहरा आपण कधी पाहिलेला नाही. आज आपण त्यांना भेटणार आहोत. विष्णू झेंडे, CST स्टेशनवरचे रेल्वेचे अनाउन्सर, ज्यांनी अनाउन्समेंट करून शेकडो लोकांचे प्राण वाचवले. झेंडे साहेब, तुमचं अभिनंदन. फार मोठं काम तुम्ही केलंय. मला सांगा त्या दिवशी काय झालं? त्या दिवशी सुमारे 10च्या सुमारास मेन लाईन दिशेकडे तिकडे जोरात असा ब्लास्टचा आवाज आला, जोरात आवाज आला एकदम.
त्यावेळेला आम्ही इकडे 3 जण होतो ड्युटीवरती सबर्बनला. आणि ते आवाज ऐकून आम्ही लगेच विचार केला काहीतरी झालंय तिकडे, पण आम्ही बाहेर पाहिलं खिडकीतनं. तर पॅसेंजर सगळे धावत येत होते इकडून, मेन लाईनच्या तिकडचे पॅसेंजर सगळे धावत येत होते आणि इकडून बाहेर जिथे वाट सुटेल तिथे धावत होते इकडून. तेव्हा आम्हाला असं वाटलं काय तिथे काहीतरी वेगळंच घडलेलं आहे. म्हणून आम्ही ताबडतोब GRP आणि RPF यांना अनाउन्समेंट करून सांगितलं तुम्ही मेन लाईनला पोचा म्हणून. आणि ही अनाउन्समेंट कमीत कमी 10 मिनिटं करत होतो. तेवढ्यात फायरिंगचा पण आवाज येत होता. फायरिंगचा आवाज यायला लागला त्यावेळेला आम्हाला वेगळा डाऊट आला, काय वेगळंच काहीतरी घडलंय असं आम्हाला वाटलं. आणि त्याच वेळेला विचार आला काय जी आमची पब्लिक येते लोकलने ती सगळी त्याच दिशेला त्यावेळेला जात असते बाहेर. असं वाटलं का त्यांना थांबवायला पाहिजे. त्यामुळे मी लगेच अनाउन्समेंट सुरू केली, काय प्रवाशांना विनंती आहे की तुम्ही मागच्या बाजूने प्लॅटफॉर्म क्रमांक 1च्या गेटने बाहेर जावं म्हणून. त्यावेळेला 3 गाड्या आल्या आणि 3ही गाड्यांना मी कंटिन्यूस जे पब्लिक पूर्ण बाहेर जाईपर्यंत ही अनाउन्समेंट करत होतो. तुम्ही जे अनाउन्समेंट करत होता तेव्हा रोजची तुमची अनाउन्समेंट म्हणजे आज जशी चालली अनाउन्समेंट आणि त्या दिवशीची याच्यात फरक काय होता मला सांगा. त्या दिवशी तुम्ही घाबरून काही बोलू शकत होतात त्या दिवशी? नाही, त्या दिवशीची अनाउन्समेंट अशी होती की मला समोरच्या जे तुम्ही सांगा कसं बोललात मला सांगा. त्यावेळी असं म्हणजे जेव्हा हे प्रकरण चालू होतं त्यावेळेला मला एकदम समोरच्या पॅसेंजरचं चेहरा फक्त दिसत होता. समोरचे पॅसेंजर जोरात येतात आहे आणि तिकडून गोळीबार होते एवढंच मला तेव्हा दिसत होतं. आणि मला काहीतरी करायला पाहिजे एवढंच मला सुचत होतं. त्यामुळे मी पॅसेंजरना सांगतो तुम्ही पुढे येऊ नका. आणि एवढ्या ह्याने काय बोललात तुम्ही त्यावेळेस? पॅसेंजरना मी सांगतो की तुम्ही मागच्या पुढच्या बाजूला कोणी येऊ नका. ज्या सर्व पॅसेंजरना विनंती आहे की त्यांनी मागच्या बाजूने प्लॅटफॉर्म क्रमांक 1च्या गेटने बाहेर पडा. कोणीही पुढे येऊ नका किंवा लोकलमध्येच बसून राहा. पुढे हॉलमध्ये कोणीही येऊ नका. असं एकदम मी कंटिन्यूस अनाउन्समेंट करत राहिलो. आणि अशा एक वेळ तर अशी झाली का एक पॅसेंजर पुढे एवढी अनाउन्समेंट करून पण एक पॅसेंजर पुढे आलेला. त्यावेळेला मला काही सुचलं नाही. मी त्याला सरळ सांगितलं लाल शर्टवाले प्रवासी म्हणजे त्याने जे कलरचं शर्ट बोलला त्यांना सांगितलं लाल शर्टवाले प्रवासी कृपया आपण पाठी जावा, कृपया पुढे येऊच नका. अशी कंटिन्यू त्याला पण अनाउन्समेंट करून त्याने जेव्हा ती ऐकली आणि बघितलं पुढे हॉल संपूर्ण खाली आणि अनाउन्समेंट अशी होते तर तो पण मागे धावत गेला. मग तो वाचला म्हणजे? हो हो. हे वाचल्यावर तुम्हाला काय वाटलं? त्यावेळेला खरोखर जेव्हा ते अटॅकर्स जेव्हा ते टेररिस्ट समोर होते आणि पॅसेंजर पूर्ण बाहेर गेले होते तेव्हा मला खरोखर मनाला समाधान होतं का मी अनाउन्समेंट करून इतर पॅसेंजर सगळे बाहेर गेलेले आहेत आणि माझ्या अनाउन्समेंटचा खरोखर काहीतरी उपयोग झालेला आहे. ते छोटी छोटी माणसं किती मोठं काम करतात याचं विष्णू झेंडे हे उदाहरण आहे. देश मोठा अशाच माणसांनी बनतो. केवळ लष्करातल्या जवानांनी ते तर मोठं काम करतातच, पण प्रत्येकाने स्वतःचं कर्तव्य केल्यावर किती लोकांचे प्राण वाचू शकतात ते यावरून दिसतं. ही अनाउन्समेंट रूम आहे VT स्टेशनवरची, CST स्टेशनवरती. आणि मी तुम्हाला दाखवतो की किती धोका पत्करलाय या सगळ्या अनाउन्सर्सनी. आपण जिथे बसलोय ती इथून अनाउन्समेंट होते. इथे सगळा हा स्टाफ बसलेला आहे. आणि तुम्ही जरा बघा की त्या दिवशी इथून विष्णू झेंडे याच खुर्चीवरून अनाउन्समेंट करत होते आणि अतिरेक्यांच्या गोळ्या या रूम पर्यंत येत होत्या. आपण बघूया अतिरेक्यांच्या गोळ्या कशा रूम पर्यंत आल्या. तुम्ही बघू शकता इथे. तुम्ही बघा या खिडकीतून ही गोळी शिरलेली आहे, ती आरपार तिथून दुसऱ्या पार्टिशन पर्यंत गेलेली आहे. किती धोका पत्करून रेल्वेचे कर्मचारी काम करतात ते विष्णू झेंडे यांच्यावरून आपल्याला कळतं. विष्णू झेंडे, हॅट्स ऑफ टू यू. आणि सगळ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना तुम्ही लोक आहात म्हणूनच आम्ही आहोत.